दागिन्यांच्या हव्यास हातून आजीची निर्गुण हत्या, नातीच्या पतीला सांगली पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 83 वर्षीय वृद्धेला लुटल्यानंतर जिवंत पेटवल्याचा आरोप, गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे 83 वर्षीय वृद्धेवर जबरी चोरी करून तिला ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उलगडा केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी वृद्धेच्या नातीचा पती राजेश दिलीप गायकवाड राहणार बलवडी तालुका खानापूर याला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जून रोजी पहाटे मालन मारुती जाधव वय 83 वर्ष या घरात एकट्या असल्याची संधी साधून आरोपीने घरात प्रवेश केला। त्याने त्यांना मारहाण करून अंगावरील सुमारे 14 ग्रॅम सोन्याचे व 20 भार दागिने चांदीचे जबरदस्तीने काढून घेतले। मालन जाधव यांनी प्रतिकार केल्याने आरोपीने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे। गंभीर भाजलेल्या मालन जाधव यांच्यावर प्रथम आटपाडी ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। तपासादरम्यान पोलिसांसमोर अनेक अडचणी होत्या। घटनास्थळी सीसीटीव्ही नव्हते आणि पीडित महिला बेशुद्ध असल्याने त्यांचा जबाब नोंदवता आला नव्हता। मात्र पोलिसांनी कौटुंबिक व इतर सर्व बाजूंनी तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयित राजेश गायकवाड याला ताब्यात घेतले। पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचं प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे। त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पवार करीत आहेत। ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल शिंदे, सांगली।